राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अख्खं मंत्रिमंडळच बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलं. मराठवाड्यात पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांनी धाव घेतली. पुरानं खचलेल्या आणि परिस्थितीमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न नेत्यांनी केला. पण पावसानं झोडपूनही सरकारनं पुरेशी मदत न दिल्याच्या रागातनं अनेक ठिकाणी नेत्यांना नागरिकांच्या रोषालाही सामोरं जावं लागलं. नुकसान एवढं झालं की भयंकर नुकसान झालेलं आहे. त्यांनी तातडीनं पंचनामे केले पाहिजेत. प्रत्येकाची मोटर वाहून गेली, पाईप वाहून गेली, शेतकरी देशोधडीला लागला. शेतकरी 10 वर्ष उबदार येत नाही, इतकं नुकसान झालं. आणि तुमचं शासन किती देऊन आम्हाला मदत देणार आहे? शासनाने सर्वतोपरी मदत दिली पाहिजे. पंचनामे व्यवस्थित लवकर झाले पाहिजेत. आणि इथं 2 घरं पाण्याखाली गेली. रेस्क्यू टीम आम्ही प्रयत्न केला, खासदारांना 10 फोन केले, एकही फोन त्यांनी रिसिव्ह केला नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे संभाजीनगरच्या सोमाटणा गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले. यावेळी पूरग्रस्तांनी कृषी मंत्र्यांना घेरलं आणि त्यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती केली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे जे ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यामुळे तुम्हाला आम्ही नक्की 100% शासन तुमच्या बरोबर आहे. शेवटी शासन पण तुमच्या जीवावरती आहे आणि शेतकऱ्यांचा विचार करणारं शासन आहे. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. निश्चित प्रकारे तुम्हाला सगळी मदत, जमीन जरी वाहून गेली असली, वीर जरी बुजली असली किंवा बाकी जिथं ज्याचं ह्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले, घराचं असू द्या, ह्याचा पडझडीचं असू द्या, ही सगळी नुकसान भरपाई दिली जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरातल्या मुंगशी गावात पाहणीसाठी गेलेले. आता थेट अर्थमंत्रीच आपल्या गावात आलेत म्हटल्यावर पूरग्रस्तांनी आपल्या व्यथा आणि वेदना मांडायला सुरुवात केली. यात प्रमुख मागणी होती ती ओला दुष्काळ जाहीर करण्याची. पण दादांनी अतिशय चलाखीनं या प्रश्नाला बगल दिल्याचं पाहायला मिळालं. वेगवेगळ्या मागण्या आहेत ना, सरसकटची आहे, आणखीन वेगवेगळ्या आहे. त्याच्या संदर्भामध्ये अशी नैसर्गिक संकट वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या सरकारच्या वेळेस आलेली आहे. एक आम्ही ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत केंद्र सरकारची, राज्य सरकारची मदत घेऊन यांना पुन्हा कसं उभं करता येईल आणि पुन्हा अशा प्रकारची पुराची परिस्थिती आली तर त्यांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करा. सरकारच्या बुधवारच्या पाहणी दौऱ्यावर विरोधकांनीही टीका केली. आता केवळ दौरे नको तर ठोस मदत द्या अशी भूमिका विरोधकांनी घेतली. की ओला दुष्काळ जाहीर करा. कालही कॅबिनेटची निर्णय झाला, कॅबिनेट बैठक झाली. फक्त पंचनामा एवढाच फक्त आहे. सरकारला शेतकऱ्यांचा, माय भगिनींचा आक्रोश कळत नसेल. आपल्या चॅनलवाल्यांनी ही वस्तुस्थिती दाखवल्यानंतर सुद्धा ते सांगतायत. आणि आज मला वाटतं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, मी सकाळी बघितलं की त्यांनी सांगितलं की आता 65 मिलीमीटरचा निकष आम्ही ठेवणार नाही. आम्ही हेच ओरडून सांगत होतो, बाकीच्या विकास कामाला तुम्ही कुठल्याही प्रकारचा निकष लावत नाही. 20-20, 40-40, 50-50% टेंडर अभाव करून तिथं पैसे वाटता. गरीब शेतकऱ्यांसाठी तुम्ही पंचनामे आणि निकष लावायचा प्रयत्न करताय. या पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा आणि मेहनतीचा चिखल केलाय. त्यांचं भविष्यच अंधारात लोटलंय. त्यामुळे व्यवस्थेविरोधात शेतकऱ्यांचा असलेला त्रागा हा दुर्लक्षून चालणार नाही. काय सुद्धा राहिलं नाही गरज. सरकार शेतकऱ्यांना मदत देईल तेव्हा देईल. पण आता अवघ्या महाराष्ट्रानं बळीराजाच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची गरज आहे. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.